गणेशजी, सर्वप्रथम सांगाल 1 2 3 4 हा सिनेमा नेमका काय आहे, कशावर आहे? एकतर नावातच वेगळेपण आहे. त्यांनी मला वाटतं लोकांची क्युरियोसिटी खूप वाढली 1 2 3 4. आणि मी आधी ह्या जॉनरबद्दल बोलतो कारण की हा मराठीत एक थ्रिलर किंवा एक थरारपट खूप रेअरली बनतात. आणि 1 2 3 4 ही तर एका रात्रीत घडणारी घटना आहे. आणि ॲक्च्युली ते आहे 12:34. अच्छा. तर 12:34ला ह्या सगळ्या त्या सिनेमात घडणाऱ्या घटनांचा समप होतो आणि 12:34ला तो सिनेमा संपतो. तर तो सिनेमा सुरू झाल्यापासून 12:34 पर्यंत एक 4 ट्रॅक्स आहेत, 4 वेगवेगळे ट्रॅक्स आहेत. त्याच्यावरती ते 4 घटना घडत आहेत. त्या 4 घटनांवरती हा सिनेमा 12:34 पर्यंत पोहोचतो. ॲक्च्युली हॉलिवूडमध्ये हे ट्रॅक्स म्हणजे हा प्रकारचा सिनेमा बॅबल म्हणा किंवा एक फॉरेन फिल्म होती ॲम्ब्रोज पॅरोस, ज्यात त्यांनी किंवा क्रॅश, याच्यात हा प्रकार खूप त्यांनी अवलंबला होता की 4 गोष्टी एकाच वेळेला एका वेगवेगळ्या ठिकाणी घडत आहेत. तर मला वाटतं मिलिंद कवडे ह्याचे दिग्दर्शक आहेत आणि शैलेश पवार ह्या सिनेमाचे निर्माते आहेत. त्यांचाही पहिला सिनेमा आहे. आणि एकतर 28 कलाकारांची एक मोड बांधली आहे. खूप डिफिकल्ट काम होतं ते. आणि रात्रीचा सिनेमा करणं हे खूप महागडं काम आहे ॲक्च्युली, कारण तुमचं रात्रीचं सगळंच गणितच वेगळं होऊन जातं ते. तर ह्या सगळ्या 4 ट्रॅक्समध्ये माझा एक ट्रॅक आहे, तो म्हणजे अतिशय चांगला अंडरवर्ल्ड डॉन मी ह्याच्यात प्ले करतोय. आणि याची गंमत अशी फक्त आहे की हा डॉन आहे, त्याची दहशत आहे, आणि पण त्याची गोची एक झाली की तो त्या सिनेमाच्या हिरोईनच्या प्रेमात पडलाय आणि अगदी म्हणजे जीव तोडून तो तिच्यावर प्रेम करतोय, पण ती हिरोईन काय याला भीक घालत नाहीये. आणि ह्याचं फक्त एवढंच इच्छा आहे की ह्या मुलीने एकदा मला म्हणावं की आय लव्ह यू, बस. म्हणतो ह्याच्यानंतर आम्ही आराम से मर जाऊंगा, असं ते कॅरेक्टर आहे. आणि नंतर मग ह्या कॅरेक्टरचं आता सस्पेन्स थ्रिलर असल्यामुळे मी रिव्हील करू शकत नाही काही गोष्टी, पण एवढं सांगेन की म्हणजे त्या डॉनला खरं प्रेम मिळतं का, वाल्याचा वाल्मिकी होतो का, एक्झॅक्टली काय होतं, पण खूप छान बांधला गेला सिनेमा. आणि मला वाटतं की मराठी प्रेक्षकांना हा वेगळा आनंद देऊन जाईल सिनेमा. गणेशजी, कार्यक्रमाची वेळ खूप कमी आहे. मला एक इथं पटकन विचारायचं आहे की तुमचे पुढचे प्रोजेक्ट्स काय असणार? आता चौर्य सिनेमा, ॲक्च्युली आज 2 सिनेमे लागणार होते, 1 2 3 4 आणि चौर्य, पण एकंदरीत पूर परिस्थिती पाहता चौर्य आणि पुढे ढकललाय. तर चौर्य आता 19 ऑगस्टला रिलीज होतोय. आणि पुढे एक बाबा नावाचा एक सिनेमा केला आहे, ज्यात मी पूर्णपणे वेगळा, अतिशय इमोशनल, म्हणजे यात ना इन्स्पेक्टर आहे ना पोलीस आहे, काही नाही, एक साधा सरळ बाबा. म्हणजे आईवरती खूप सिनेमा होतात, पण बाबावरती सिनेमा मला वाटतं पहिल्यांदा झालाय आणि त्यात मी बाबाची भूमिका केली आहे. आणि बाकी थिएटर वगैरे चालू आहे, काम सुरू आहे. गणेशजी, आज इथं येऊन तुम्ही आमच्याबरोबर बातम्या शेअर केलेल्या आहेत, तर हा एक्सपिरियन्स तुमच्यासाठी कसा आहे? हा एक्सपिरियन्स ते काय असतं माहिती का, आम्हाला नटांना प्रत्येक प्रयोगाच्या आधी खूप 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 भीती असते, टेन्शन असतं. आणि त्यामुळे हॅट्स ऑफ टू यू की तुम्हाला खरंच कौतुक वाटलं, म्हणजे तुमच्याबद्दलचा आदर होताच, तो आणखीन दुपटीने वाढलाय सर्वच न्यूज अँकरबद्दल. आणि तुम्ही ज्या पद्धतीने ज्या प्रकारे हे न्यूज मांडतायत, त्यामुळे खूप आम्हालाही शिकायला मिळालं आणि खूप खूप आनंद आला, खूप मजा आली. आम्हालाही खूप आवडलं तुमच्याबरोबर बातम्या शेअर करताना. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी चौर्य आणि 1 2 3 4 या दोन्ही सिनेमांसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि इथं आलात, आमच्याबरोबर बातम्या शेअर केल्यात, गप्पा मारल्यात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.